कृष्णाय नमस्तस्मै यः साक्षात् धर्मनन्दनः भुवि भूत्वा हरत्यन्तम् स्तमस्तमयिवांशुमान् श्रूयतां देवदेवेश स्वामिनारायण प्रभो त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा। वागर्ताविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरो वन्दे पार्वती परमेश्वरौ। भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्ततमीश्वरम्। ॐ अवतारिणे स्वामिनारायणाय नमो नमः। ॐ श्री हरे कृष्णाय नमो नमः। ॐ श्री पूर्णपुरुषोत्तमाय नमो नमः। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी वदनाब्जवृन्द दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कविश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः
शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकम् अवाप्नोति शिवेन सह मोदते इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं शिवपंचाक्षरस्तोत्रं संपूर्णम्। स्वामिनारायण भगवाननी जय। हरे कृष्ण महाराजनी जय। लक्ष्मीनारायण देवनी जय। राधा कृष्ण देवनी जय। उमामहेश्वराभ्यां नमः। विघ्नविनायक देवनी जय। श्रीकाष्ठभंजन देवनी जय। गेल्या कालच्या कथेमध्ये आपण नारद महर्षी यांचं आख्यान ऐकलं। नारद महर्षी ब्रह्माजी यांच्याकडे गेले आहेत आणि तिथे शिवकथा संबंधीचे प्रश्न विचारले आहेत। ब्रह्माजी यांनी नारदांना शिवकथेचा आरंभ करवला आहे। आधी सदाशिव जगदंबा म्हणजेच उमा यांच्या प्राकट्याची कथा हे सांगितली आहेत की सृष्टीच्या आदिकाळमध्ये सत नामक एक परमेश्वरच होतं आणि ते सत हे मनाचा विषय नाही, वाणीचा विषय नाही की इंद्रियांचा पण विषय नाही। या संबंधी मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं की परमेश्वर तत्व हे माईक विषयांद्वारा प्राप्त करणं हे एवढं शक्य नाही, पण भगवंत ज्यावेळेस कृपा करतात त्यावेळेस ते शक्य होत असतं। त्यानंतर जो परमेश्वर सत नावाने असतो, ब्रह्माजी म्हणतात हे नारद, तोच परमात्मा स्व इच्छेने सदाशिव स्वरूपामध्ये प्रकट होत असतो। आणि त्यानंतर सदाशिव स्वतः आपल्या शक्तीद्वारा दुसऱ्या रूपाने प्रकट होतात, म्हणजेच त्यांची शक्ती अंबिका म्हटली गेली, ज्याला आपण प्रकृती असं म्हणत असतो, की ज्या प्रकृतीचे अनेक असे नाव आहेत। त्या शक्तीचे नाव सांगितले प्रकृती, सर्वेश्वरी, नित्या, अनेक अशा नावांनी ते ओळखली जात असते।
जिला अष्टभुजा देवीसुद्धा असं म्हटलं जात असतं. इथे सांगितलं आहे की त्या देवीला 8 भुजाओ आहेत आणि हे परमेश्वराची शक्ती आहे, तर जिला आपण मायासुद्धा म्हणू शकू. भगवंताच्या इच्छेने हे माया सर्व कार्य हे करीत असते. भगवान स्वामीनारायण यांनी वचनामृतामध्ये सांगितलं की परमेश्वर सृष्टीच्या आधी म्हणजेच ह्या वेळेलाच परमेश्वराला एक प्रयास करावा लागतो. आधीच्या काळीच फक्त परमेश्वर या शरीराची निर्मिती करत असतात. एक वेळ निर्मिती झाली म्हणजे सर्व आपोआप त्याच्याच रीतीने चालत असतं. जसं एखादी वस्तू बनवायची असली तर त्याला वस्तू म्हणजे तुम्ही मूर्ती वगैरे ते बघा, मूर्ती बनवणारा असतो तो एक त्याचा सासा बनवतो, म्हणजे त्याची प्रतिकृती कशामध्ये बनवतो. मग वारंवार त्याला बनवण्याची आवश्यकता लागत नाही. एक वेळ बनवलं म्हणजे त्याच्यातून त्याची असंख्य भांडे वगैरे जे काही असले ते सर्व निघत राहतात. त्याप्रकारे परमेश्वर भगवान एक वेळ हा शरीर बनवत असतो. बनवल्यानंतर आता याचे काही साशे तयार नाही आहेत शरीराचे, परंतु भगवान स्वामीनारायण म्हणतात की चाबी अशी चढवली आहे या सृष्टीची, या प्रकृतीमध्येच, की माणसामधून मनुष्यच निर्मिती होते, पशुमधून पशुचीच निर्मिती होते, वृक्षामधून वृक्षाचीच निर्मिती होत असते. एक नंतर एक सर्व सायकल बघा तुम्ही चालतच असते. ज्याप्रमाणे माती असली, मातीमधून कुंभार घट बनवतो, घट बनवला, घटाचा उपयोग झाला, पुन्हा तो घट तुटला म्हणजे तो कशात रूपांतर होतो, मातीमध्ये आला. बरोबर, तीच माती काही कालावधीने पुन्हा घटामध्ये प्रवेश होते. म्हणजे सर्व सायकल एकसारखी तिच्याच रीतीने चालत असते. परमेश्वर फक्त आधीच्या काळी त्याला फक्त स्टार्ट करत असतो, ते झालं म्हणजे पुढे आपोआप चाल्याच करतं. आपण म्हणतोय आता बघा, लयच वेळेला असे ना ऐकायला येतं की आता प्रलय होईल ना, हे होईल ना, ते होईल. शास्त्रीय भाषामध्ये तुम्ही आता येईल पुढे की प्रलय काय असतो आणि काय नाही. तर शास्त्रीय भाषामध्ये प्रलय तर एवढा दूर आहेत की आपल्यासारखे अजून 100दार 1000दार निघून जातील. ब्रह्माचा एक दिवस एवढा मोठा आहे की ब्रह्मा आपल्याला एक वेळ घडवतो आणि घडवलं, आपला मृत्यू होऊन जातो, पुन्हा आपण जातो ना. ब्रह्मा आपल्याला असं म्हणतो की आता तर आला होता तू 1 सेकंड आधी. एवढा ब्रह्माचा मोठा दिवस आहेत. म्हणजे परमेश्वर सृष्टीच्या आधी काळामध्येच एक कार्य करत असतात. त्यामध्येही असं म्हटलं आहे की भगवंत तर फक्त आपली जे माया, आपली जे शक्ती, तिला एक केवळ संकल्प मात्रानेच सांगत असतात. आणि संकल्प मात्राने सांगितलं म्हणजेच आपोआप पुढे कार्य चालत असतं. त्यानंतर काशी आनंदवनाचं निर्माण हे शिवजी यांनी केलं आहे. काशी आनंदवन त्याचं निर्माण करून आणि त्या आनंदमदामध्ये शिव आणि शक्ती हे दोघंचे दोघं तिथे वास करून राहतात. ते क्षेत्र आनंदाचा हेतू असल्याकारणी त्याचं नाव आनंदवन असं म्हटलं गेलं आहे. काशी क्षेत्र सुद्धा अतिपूर्व प्राचीन आहेत, आदिकाळपासून आहेत आणि आदिकाळपासून शिवजी यांचं ते स्थान राहिलेलं आहे. शिवपुराण अनुसार की त्याचं निर्माण हे शिवजी यांनी स्वयं केलेलं आहे. त्यानंतर जे
प्रकृती झाली, या प्रकृतीपासून हे समग्र जगत निर्मिती झालं. त्याची सांगितली की या प्रकृतीद्वारा महतत्व झालं. महतत्वानंतर 3 गुण हे निर्माण झाले, सत्व, रज आणि तम. आता या तिघांचे सुद्धा मध्ये भाग आहेत. सत्व हे राजस सत्व, तमोसत्व, अशा रीतीने तिघांचे 3 भाग सांगितले गेले आहेत. तिघ गुणांच्या भेदेनुसार 3 प्रकाराचा अहंकार हा निर्मिती झाला. त्या अहंकारापासून 5 तन्मात्रा हे निर्मित झाल्या. 5 तन्मात्रा यांच्यापासून 5 भूत हे निर्माण झाले आणि त्यानंतर त्या 5 भूतांपासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय मनुष्यांचे हे निर्मिती झाले. आणि हे सर्व प्रकृतीचं कार्य आहे, तर त्यासाठी याला जड असं म्हटलं आहे. आणि या सर्वांची संख्या 24 आहेत. मनुष्याचं शरीर हे 24 तत्वांनी बनलेलं आहे, की त्यामध्ये तत्व हे 24 प्रधान आहेत, 24च आहेत. आणि अशा रीतीने जीवात्म्याचं, मनुष्याचं शरीर हे निर्मित होत असतं. त्यानंतर भगवान नारायण जड कमळामध्ये शयन करीत होते आणि त्यांच्या नाभी कमळामधून एक कमळ हे निघालं. कमळ निघालं, त्या कमळामधून एक ब्रह्माजी यांची निर्मिती झाली. ब्रह्माजी यांची निर्मिती झाली. ब्रह्माजी यांनी बघितलं, अजून तर हे सृष्टीची प्रक्रियाच सुरू होत आहे. ब्रह्माजी बाहेर निघाले, कमळाच्या बाहेर निघाले, मध्यभागातून, दांडीमधून. चारी बाजूला बघितलं, काहीच दिसलं नाही. स्वतः विचार करू लागले, मी कोण आहे, अशा रीतीचा विचार करू लागले. आणि त्याच वेळेला ते ब्रह्माजी त्यांनी विचार केला की माझी निर्मिती कशी झाली, मी कुठून निघालो, माझं उद्भवस्थान हे काय आहेत. त्यासाठी ते ब्रह्मा त्या कमळाच्या दांडीमध्ये त्यांच्या वर्षांमध्ये, आपल्या वर्षांमध्ये नाही, त्यांच्या वर्षांमध्ये 100 वर्षापर्यंत चालले. परंतु तरी सुद्धा त्याचा अंत हा आला नाही. शेवट पुन्हा जेवढे चालले होते तेवढे बाहेर निघाले. आणि त्यावेळेस तिथे आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, तप करा, तप करा. अशा रीतीने 3 वेळा ब्रह्माजी यांना आज्ञा दिली. भगवान विष्णू यांचं दर्शन झालं आणि मग त्यानंतर दोघांचा थोडासा संवाद झाला आणि पुन्हा आधीचाच प्रसंग इथे आला आहे की दोघांमध्ये थोडंसं भांडण झालं की कोण कोणापासून उद्भवलं. आणि त्यामध्ये शिवजी हे अग्निस्तंभ रूपाने प्रकट झाले. आणि अग्निस्तंभ रूपाने प्रकट झाले. दोघंचे दोघं त्याच्या अंत आणि त्याचा प्रारंभ शोधण्यासाठी निघाले. त्यामध्ये असं म्हटलं आहे की ब्रह्माजी यांनी हंसरूप धारण केलं, विष्णू यांनी वराहरूप धारण केलं आणि दोघंचे दोघं निघाले. आता विष्णू वराहरूप धारण करून त्याचा अंत बघण्यासाठी निघाले. तर विष्णू हे सुद्धा हजारो वर्ष चालले. त्यावेळेला पृथ्वी लोकामध्ये श्वेतवाराह कल्प नावाचा प्रादुर्भाव झाला. म्हणजे आताचा जो कल्प सुरू आहे तो. आता मी तुम्हाला हे समजवतो की श्वेतवाराह कल्प हा केवढा मोठा आहे. तुम्ही महापूजा करता, महापूजामध्ये संकल्प करवला जातो. श्वेतवाराह कल्पे सप्तम वैवस्वत मन्वंतरे 28तमे कलियुगे कलिप्रथम चरले. श्वेतवाराह नावाचा कल्प, बरोबर, त्या कल्पामध्ये सप्तम वैवस्वत मन्वंतरे, वैवस्वत नावाचा हा 7वा मनू आहे. एक कल्पामध्ये भागवत शास्त्र असं म्हणतं की 14 मनू होत असतात. 14 मनू राज्य करतात. जसं 5 वर्षामध्ये एक प्रधान राज्य करतो, बरोबर.
त्या प्रकारे एक कल्पामध्ये 14 मनू हे राज्य करतात. आता 14 मनू, त्यामध्ये हा कितवा मनू सुरू आहे? 7वा. बराबर लक्षात ठेवा. श्वेतवाराह कल्पे, श्वेतवाराह कल्पामध्ये सप्तम वैवस्वत मन्वंतरे 7वा मनू, बराबर. त्यामध्ये 28तमे कलियुगे, 28वा कलियुग, बरोबर. हा केवढा? 28वा कलियुग सुरू आहे. जेव्हापासून ह्या सृष्टीची रचना सुरू झाली, ह्या कल्पाची आता कित्येक कथा अशा असतात की कल्पभेद राहतात, थोडासा फरक पडतो. तुम्ही बघा, अमुक कथा आहे, तुम्ही ऐकत असाल, त्यामध्ये तुम्हाला शंकासुद्धा जात असेल, त्या शंकाचं समाधान इथे आहे की इथे कथा ऐकली त्यामध्ये थोडासा फरक पडला, भागवतामध्ये ऐकली तिथे थोडासा फरक पडला, दुसऱ्या पुराणामध्ये एका थोडासा फरक पडतो, काही ना काही कुठे कुठे. तर तो फरक का पडतो? तर तो कल्पाच्या भेदेने. कल्पभेद तिथे असतो. आधीचा कोणता कल्प असला तर त्या कल्पभेदेने तिथे फरक पडत असतो. आता हा श्वेतवाराहक नावाचा कल्प, त्याच्यामध्ये हा 7वा मन्वंतर आणि त्यामध्ये 28वा कलियुग. आणि 28वा कलियुगाचं अजून काय आहे? प्रथम चरण सुरू आहेत. 4 चरणांपैकी पहिलंच आहेत, अजून तर 3 बाकी आहे वर्त्याचे. मग हे झालं की पुन्हा दुसरं सतयुग होईल. अशा अनेक चोकड्या होत असतात, 4 युगांची एक चोकडी. अशा रीतीने चालता 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 28वा कलियुग अजून आला आहे. आता कुठला तुमचा प्रलय ना काय याच्यामध्ये, आणि तुम्ही म्हणता प्रलय होई जाईल ना, सर्व नाश होई जाईल, कशाचं काहीच होणार नाही. निश्चिंत भगवंताचं भजन करा, जेवढं होईल तेवढं, काहीच होणार नाही आहे. नारद महर्षी यांना सांगू लागले की त्या कल्पामध्ये, म्हणजेच त्यावेळेस भगवान विष्णू हे त्या अग्निस्तंभाला बघण्यासाठी निघाले आणि अनेक वर्ष चालले. त्यावरती पृथ्वीवरती, हा पृथ्वीलोक आपला म्हटला जातो, मृत्यूलोक, भूरलोक ज्याला म्हणतात, भू म्हणजे जमीन, त्या भूरलोकावरती श्वेतवाराह नावाचा कल्प याचा प्रादुर्भाव झाला. म्हणजे तेव्हापासून हा कल्प सुरू झाला. त्यानंतर शिव यांचा शब्दमय शरीराचं वर्णन सांगितलं. शब्दमय शरीर म्हटलं म्हणजे ओंकारनाद आहेत. आणि शिवाचे 5 मुख सांगितले. भगवंताचं ओंकार स्वरूपाने त्यांचं दर्शन होत असतं. त्यानंतर दोघं देवतांना त्यांचं दर्शन झालं. त्यांचं दर्शन हे कसं होतं? तर पंचवक्तर स्त्रीनयनो भालचंद्रो जटाधरः गौरवर्णो विशालाक्षो भस्माद धुलित विग्रह. की ज्या वेळेला दोघं देवतांना शिव यांचं दर्शन झालं तर त्यामध्ये 5 मुख होते. प्रत्येक मुखामध्ये 3 नेत्र. भालमध्ये चंद्रमाचा मुकुट होता. मस्तकावरती जटा धारण केलेली होती. गौरव वर्ण त्यांचं शरीर होतं. विशाळ नेत्र. संपूर्ण अंगांवरती विभूती धारण केलेली होती. 10 हात त्यांना होते. कंठामध्ये नीलचिन्ह होतं आणि मस्तकावरती त्रिपुंड होतं. अशा रीतीचं दर्शन हे झालं आहे. त्या दोघांनी पूजा केली आहे. तिथे सुद्धा त्यांचा संवाद झाला. त्यामध्ये सदाशिव म्हणजेच शिवजी यांची लिंगपूजा हे कशी केली जाते, परंतु आपण ते सर्व आधी ऐकलं आहे. म्हणजे त्याचा डबल विस्तार न करता पुढे निघूया. त्यानंतर शिवपूजनाचा विधी अधिक सर्व सांगून आणि शिवपूजन यांच्या पूजनेची श्रेष्ठता हे सांगितली आहे की शिवपूजन हे दरेक मनुष्यांनी अवश्य करायला पाहिजे. त्यानंतर इथे दरेक वस्तू श्रेष्ठ हे काय आहेत, कोणची वस्तू श्रेष्ठ,
त्याचा विधी एक सांगण्यात आला आहे. तर त्यामध्ये यज्ञ हा कोणचा श्रेष्ठ म्हटला जातो. त्यामध्ये सांगितलं कर्मयज्ञ सहस्रेभ्य तपोयज्ञ विशिष्यते, तपोयज्ञ सहस्रेभ्यो जपोयज्ञ विशिष्यते. की कर्मयज्ञ सहस्त्र झाले तर त्यापेक्षा तपयज्ञ हे श्रेष्ठ म्हटला गेला आहे. अनेक तुम्ही कार्य कर्म करा, हजारो असे कार्य करा, परंतु त्या हजारो कार्यांपेक्षा तप याला अतिश्रेष्ठ म्हणण्यात आलं. आणि हजारो तप यज्ञ याच्यापेक्षा अतिश्रेष्ठ त्याला जप यज्ञ असं म्हणण्यात आलं, की जप यज्ञ हा सर्वात अतिशय श्रेष्ठ आहे. त्यानंतर ध्यान, तर ध्यान यज्ञात परम नास्ति, ध्यानम ज्ञानस्य साधनम यत समरसम श्रेष्ठम योगी ध्यानेन पश्यति. की ध्यान हे यज्ञापेक्षा पण अतिशय श्रेष्ठ वस्तू आहेत आणि ध्यान हे ज्ञानाचं साधन आहेत. योगी मनुष्य ध्यानद्वारा आपल्या इष्टदेवाचं स्मरण आदी करत असतात, त्यांचा साक्षात्कार हा करत असतात. भगवंताचं ध्यान करा. धीरे 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 ध्यान करता करता जीवात्मा हा एक अवस्थेला पोचत असतो की तिथे त्याला भगवंताचं दर्शन होत असतं. कित्येक ठिकाणी भगवान स्वामीनारायण यांनी वचनामृतामध्ये खूप स्पष्टीकरण केलं की परमेश्वर तत्व कधीही निराकार नाही. जे कोणी निराकार म्हणत असेल तर कधी त्यांच्या मुखून कोणताही शब्द तुम्ही ऐकू नका, त्यांची कथा ऐकू नका, त्यांचा संग करू नका. कारण एक गोष्ट निश्चित आहेत की मनुष्याची आकृती परमेश्वराने निश्चित केली, बरोबर. आता मनुष्याद्वारा जे काही निर्मित होतं, तुम्ही कोणतीही वस्तू कोणताही पदार्थ अधिक निर्मित करा तर त्याची आकृती तुम्ही निश्चित करताना सर्वात आधी तुम्हाला आकृती निश्चित करावी लागते. माणसाने जेवढं काही वस्तू बनवली तर सर्वात आधी त्याची आकृती ही निर्माण होते आणि आकृती निर्माण झाली की मग त्याच्यानंतर सर्व त्याच्यामधलं जे काही असलं ते निर्मित होत असतं. तर एवढी गोष्ट आपण समजू शकू की जर मनुष्य एखादी वस्तू निर्माण करतो त्याआधी त्याची आकृती हे निर्माण करतो, तर मग परमेश्वर याने मनुष्याला निर्माण केलं, एवढी सृष्टी निर्माण केली, दरेक वस्तूमध्ये आकार ठेवला, तर तो परमेश्वर कसा निराकार असू शकेल. तो परमेश्वर निराकार असू शकणारच नाही. परंतु निराकार कदाच कुठे वेदांमध्ये म्हटलं आहे तर त्याला म्हटलं आहे की तो परमेश्वर निराकार कसा आहे, तर निराकार माईक आकाराच्या दृष्टीने तो निराकार आहे. की भगवंताचा विग्रह, भगवंताचं शरीर हे आपल्यासारखं माईक नाही. आपल्याला 6 विकार आहेत. 6 विकार हे मनुष्य शरीराला लागत असतात. जन्म मृत्यूचा पहिला विकार, जन्म मृत्यू 2, त्यानंतर जरा म्हणजेच वृद्धावस्था येत असते, त्यानंतर भूक आणि तरस लागत असते. अशा रीतीने 6 विकार मनुष्याला असतात. तुम्ही एवढं मोठं विश्व आहे, एखाद्या कोणत्या गावामध्ये की कुठेही एक असा मनुष्य बघून दाखवून द्या की बुवा त्याला हे 6 विकार नाही. आहे का कोणी असा? कोणीच नाही. त्या सर्वांना हे 6 विकार आहेत, परंतु परमेश्वरामध्ये हे 6 विकार नाही. भगवंत जरी अशा रीतीने मनुष्य शरीर धारण करून आले तरी सुद्धा परमेश्वरामध्ये हे विकार राहत नाही. आणि भगवंत कदाच केव्हा तुम्ही कधी कधी ऐकलं असेल चरित्र की भगवंत आजारी पडले आणि हे झालं आणि ते झालं, तर ते परमेश्वराने जीव कल्याणासाठी स्वतःहून तशी लीला केली असेल. बाकी भगवंताला तसं कोणताही विकार अडू शकत नाही. त्यासाठी इथे सांगण्यात आलं की ध्यान, या ध्यानाने जीवात्मा भगवंताची प्राप्ती करू शकत असतो, परमेश्वराचा साक्षात्कार करतो.
त्याला परमेश्वराला निराकार समजू नका. भगवंत मूर्तिमंत आहे. त्यानंतर पापाचा नाश होणारी उत्कृष्ट श्रेष्ठ गोष्ट कोणची, तर सांगितलं यत्र यत्र यथा भक्ती कर्तव्यम पूजनादिकम विना पूजन दानादि पातकम न च दूरत. की जिथे जिथे जशा रीतीने भक्ती करत असले तिथे तिथे त्या त्या तद अनुरूप पूजनादिक कर्म करावा आणि त्या पूजनादिक कर्मा केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होत असतो. म्हणजेच परमेश्वराची भक्ती ही सांगितली की भगवंताची भक्ती यथा यथा भक्ती, की जशी त्या रीतीने तुम्हाला तुमच्या इष्टदेवानुसार जे काही वंश परंपरेमध्ये प्राप्त झालेली भक्ती असली ते अनुसार भक्ती करायला पाहिजे. त्या भक्तीनेच पापाचा नाश होत असतो. आणि जोपर्यंत पाप नष्ट होत नाही तोपर्यंत ज्ञानोदय होत नाही. ज्याप्रमाणे मलिन वस्त्र याला कलर हा चांगला होऊ शकत नाही. आता पूर्वीच्या काळी कलर घरीच करत असायचे, बरोबर. आम्ही सुद्धा आधी करत होतो, आता तयार भेटतो. आता त्यामध्ये जर मेलं वस्त्र असलं म्हणजे मोडयुक्त असलं आणि तुम्ही कलर करा तर तो कलर बराबर होत नाही. तो काढा म्हणजे असं मैकटच लागतं तो. त्यासाठी सांगितलं की जोपर्यंत पाप नष्ट होत नाही तोपर्यंत मनुष्याला ज्ञानोदय हा होत नाही. म्हणजे पाप नष्ट झालं. आता पाप नष्ट कशाने तेच सांगितलं की भगवंताच्या भक्तीने, परमेश्वराच्या भक्तीने जीवात्म्याचं पाप नष्ट होत असतं. धीरे धीरे त्याला सद्बुद्धी हे प्राप्त होत असते. आणि सद्बुद्धी झाल्यानंतर, ज्ञानोदय झाल्यानंतर तो मनुष्य परमेश्वराच्या मार्गावरती होत असतो. सर्व गोष्टींचं मूळ हे भक्ती आहे. भक्तीद्वाराच परमेश्वराची प्राप्ती हे होत असते. भक्तीचा खूप सुंदर महिमा इथे सांगितला आहे. गृहस्थांसाठी खास सांगितला. तुम्ही सर्व गृहस्थ आहोत. ईदृशो विरलो लोके गृहस्थाश्रम विवर्जित, की ज्या गृहस्थाच्या घरी भक्ती होत असेल तो गृहस्थ अतिशय विरल आणि त्याला अतिशय श्रेष्ठ म्हटलं आहे. तुम्ही सर्व गृहस्थ आहेत तर तुमच्या घरामध्ये अवश्य परमेश्वराची, भगवंताची भक्ती व्हायला पाहिजेच. जर नाही झाली तर तुम्ही शिवपुराणाच्या मध्ये अधम म्हटले गेले आहेत. स्वयं ब्रह्माजी नारदांना म्हणतात की नारद, दरेक गृहस्थाच्या इथे भगवंताची भक्ती, भक्तीचा अर्थ म्हणजे काय, की सकाळ झाली म्हणजे तुमच्या घरामध्ये भगवंताची आरती वगैरे व्हायला पाहिजे. आरती झाली मग तुमचा जो पूजनाचा क्रम असला पूजन करा. त्यानंतर भगवंताचं थाळ अधिक धरवणं. ज्याप्रमाणे आपल्याला देहाची आवश्यकता असते त्या प्रकारे तुम्ही परमेश्वराला सुद्धा दरेक क्रियेचं कर्तापण दाखवा. संध्याकाळी सुद्धा तोच क्रम, अशा रीतीचा क्रम चालत असला तर त्याला भक्ती असं म्हटलं जात असतं. कित्येक ठिकाणी लगभग गुजरातीमध्ये खास विशेष आहे ते. आता हिंडोळ्यांचं आपलं चालू आहेत ना, तर सर्वचे सर्व काय करतात, लगभग जे मंदिरात येणारे असतात ते तर खरीच, परंतु घरी सुद्धा त्यांचे बालकृष्ण असले त्यांच्यासाठी छोटासा हिंडोळा तयार करतात. हिंडोळ्यामध्ये ठेवून रोज रोज त्यालाही अलग अलग हिंडोळा असतो आणि भगवंताला झुलवून भगवंतापुढे भगवंताची हिंडोळ्याची भजनं म्हटली जात असतात. तर हे परमेश्वराची भक्ती म्हटली गेली आहेत. आणि गृहस्थाश्रमासाठी ते अतिशय उत्तम साधन सांगितलं आहे. त्यानंतर गृहस्थांनी पंचदेवाचं विशेष पूजन करावं. यावत गृहस्थाश्रमे तिष्ठेत तावदाकार पूजनम कुर्यात श्रेष्ठस्य सुप्रीत्या सुरेषु खलु पंचसु. ब्रह्माजी नारद यांना म्हणतात की गृहस्थाश्रमी मनुष्याने प्रेमपूर्वक 5 देवतांचं
पूजन हे करावं 5 दिवस कोणते? तर विष्णू, शिव, गणपती, पार्वती आणि सूर्य. शिक्षापत्री तुमच्यापैकी कोण कोण वाचत असेल तर त्यामध्ये श्लोक येतो, विष्णू शिव गणपती पार्वतीच्या दिवाकर एता पूज्यते आमान्या देवता पंचमामकैही. की माझे आश्रित असले त्यांनी ह्या 5 देवतांचं अवश्य पूजन करावं, त्यांना अति आदराने मानावं. गृहस्थांसाठी एक खास आज्ञा केली आणि यामध्ये सांगण्यात आलं, यावत गृहस्थाश्रमे तिष्ठेत, की जोपर्यंत तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये आहे तोपर्यंत. आता पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या काळामध्ये 4 आश्रम होते. गृहस्थाश्रम झाला म्हणजे मनुष्य वानप्रस्थाश्रमामध्ये जायचा. तर वानप्रस्थाश्रमामध्ये गेले की मग नंतर तुम्हाला यातून सुटका. पण आता तर कोणी जात नाही काही, आता तर पूर्ण शेवटपर्यंत गृहस्थाश्रमच असतो. तर सांगितलंय की जोपर्यंत गृहस्थाश्रमामध्ये राहणार तोपर्यंत गृहस्थाश्रमी मनुष्यांनी ह्या पंचदेवतांचं पूजन करावं. ज्याप्रमाणे समजा 5 देवतांमध्ये आता शिवजी आहे, तर शिवजीचा मास असला तर शिवजीचा मास आहे श्रावण मास, म्हणजे त्यांचं पूजन करा. गणपती आले म्हणजे त्यांचं पूजन करा. पूजन म्हणजे कसं? त्यांना स्नानाधिक षोडशोपचार पूजन करावा, नैवेद्य वगैरे धरवा, अशा रीतीने त्यांचं पूजन करा. मग त्यानंतर देवी येतात पार्वती, पार्वती त्यांचं पूजन करा. नंतर सूर्य, तर सूर्याला सकाळच्या वेळेला अंजली आदी अर्पण करा. हे सर्व पंचदेवतांचं पूजन हे खास सांगण्यात आलं आहे. भगवान स्वामीनारायण यांनी बघा एकदम सरळ आपल्याला एक शिक्षापत्रीमध्ये जे कोणी तुम्ही वाचत असाल त्यांच्यासाठी आहेत, की एवढी छोटी छोटी गोष्ट अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सांगितली आहेत. जसं मग तिकवाट सांगितलं की दुधाचा सार हा तूप आहे, बरोबर. 1 लिटर दूध तुम्ही एक वेळे पिऊ शकत नाही, परंतु 1 लिटर दुधाचा जो सार म्हणजे 1 चमची तूप हे तर जरूर खाऊ शकता ना. एक वेळेला तर खाऊ शकता की नाही. आता 1 लिटर दुधाचा सार तो 1 चमची आहे, तो तुम्ही अवश्य खाऊ शकाल. तशी शिक्षापत्री आहे, एकदम सरळ छोटीशी आहे. परंतु एवढं सर्व तुम्ही वाचायला बसाल तर तुम्ही तुमचं डोकं फिरून जाईल. तुम्ही म्हणसाल की काय एवढं वाचायचं, काय याच्यातून घ्यायचं, काय करायचं. त्यासाठी सांगितलं की 212 श्लोक यांना जीवनामध्ये स्वीकार करा, म्हणजे कुठेच तुमची गाडी थांबणार नाही. हेच गोष्ट ब्रह्माजी यांनी नारदांना सांगितली आणि नारदांना सांगितलं की नारद, गृहस्थाश्रमी पुरुषांनी हे कार्य अवश्य करायला पाहिजे. आता त्यानंतर भगवान शिव यांचं विभिन्न रीतीने पूजन सांगण्यात आलं आहे. की पूजन कर्माच्या प्राप्तीसाठी काही तुम्हाला फळ इच्छा असली तर त्या फळ इच्छेनुसार त्यांचं पूजन हे केलं जात असतं. जो मनुष्य लक्ष्मी प्राप्ती करण्याची इच्छा आहे त्याने शिवजी यांचं कमळ, त्यानंतर बिल्वपत्र, शतपत्र आणि शंखपुष्पी याने पूजन करावं, तर त्या मनुष्याला लक्ष्मीची प्राप्ती होत असते. त्यानंतर 1 लाखपेक्षा जास्त पुष्प चढवल्याने त्या जीवात्मा याचे पाप नष्ट होतात. आता पापची गोष्ट इथे स्पष्टीकरण सांगतो. पाप म्हणजे कोणचं? तुम्ही म्हणसाल पुरं जीवन मी केलेलं आहे आणि सर्वच नाश होईल, तशी गोष्ट नाही. आपल्या हातून एखाद्या वेळेस कोणचं मोठं पाप घडलं, अतिशय मोठं पाप घडलं आणि आपल्याला त्याचा पश्चाताप झाला की मला याच्यातून सुटका करायची आहे, तर तशा रीतीचं पाप नष्ट करण्यासाठी हे उपाय सांगितले असतील. बाकी संपूर्ण पाप नष्ट करणं एक केवळ आणि केवळ भगवंताची भक्ती आहे आणि ती भक्ती अतिशय निस्वार्थ भावाने केली तरच तो जीवात्मा पापमुक्त होत असतो. आणि असं म्हटलं गेलं आहे की जीवात्मा एकदम पापमुक्त झाला, एकदम शुद्ध झाला
म्हणजे तो जीवात्मा इथे कुठेही राहत नाही, तो सिद्ध भगवंताच्या धामामध्ये जातो. जसं स्त्रिया पुरी तळतात, बरोबर, पुरी तळण्यासाठी तुम्ही तेल गरम ठेवतात, तेल बरोबर तापलं एकदम, फुल तापलं, आणि तापल्यानंतर तिच्यामध्ये जर कधी तुम्ही थोडंसंही पाण्याचा छिटकाव टाकला तर तो कधीच राहत नाही. तेल काय करते, त्याला पडताच खेपी बाहेर फेकून देतो, मध्ये ठेवत नाही. त्याच प्रकारे जीवात्मा एकदम अणिशुद्ध झाला म्हणजे तो परमेश्वराच्या धामामध्ये इथून निघून जातो. परंतु इथे जो सांगण्याचा भावार्थ आहे तो कोणत्या आपल्या हातून घडलेल्या पापासाठी आहेत. त्यानंतर सांगितलं आहे की मृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सुद्धा मनुष्याला अनेक प्रकाराची फळप्राप्ती होत असते. 5 लाख जप केल्याने तो मनुष्य शिव त्याला प्रत्यक्ष मिळवू शकतो आणि त्याच्या सर्व कामना हे मिळवू पूर्ण होत असतात. त्यानंतर सांगितलं आहे की शिवजी यांना कोणते कोणते फुलं तुम्ही चढवू शकतात. तर त्यामध्ये सांगितलं दर्भ चढवू शकतात, दुर्वा चढवू शकतात, त्यानंतर धोत्राचं फूल, आपण म्हणतो ना धोत्राचं फूल, ते. आता त्यामध्ये सांगितलं की लाल दांडीवालं असलं तर ते अतिशय श्रेष्ठ म्हटलं आहे. त्यानंतर अगस्त्याचं फूल, तुलसी हे सुद्धा चढवू शकतात, परंतु तुलसी हिला कामना भेदेने तुम्ही चढवू शकतात. काहीतरी तुमची कामना असली आता ब्राह्मणाजवळून समजून आणि मग तुम्ही चढवू शकतात तिला. त्यानंतर लाल सफेद रुईचे फूल, दोघंचे दोघं. त्यानंतर अपामार्ग, आता अपामार्ग काय मलाही सुद्धा मालूम नाही. त्यानंतर सफेद कमळ, त्यानंतर जपाकुसुम. जपाकुसुम म्हणजे तुम्ही घंटीचं फूल म्हणता ते घंटीचं फूल जपाकुसुम. अशा रीतीने विविध कार्यांच्या सिद्धीसाठी, कामनांच्या सिद्धीसाठी विविध प्रकाराचे विधान हे सांगण्यात आले. आणि चंपकम केतकम हित्वा, चंपा आणि केतक म्हणजे केवडा, या दोघांना सोडून तुम्ही सर्व काही चढवू शकता. जळधारा हे कोणची श्रेष्ठ म्हटले तर गंगाजीच्या धारा हे सर्वात श्रेष्ठ म्हटली आहेत. आणि चढवण्याच्या वेळी शिवावरती तुम्ही पाणी चढवतात, जळधारा चढवतात, त्यावेळेला सांगितलं आहे की अवश्य तुम्ही मृत्युंजय मंत्राचा जप करून आणि त्याला पाणी चढवा. अशा रीतीने नारद महर्षी यांना हा पूजनाचा क्रम ब्रह्माजी यांनी सांगितला. त्यानंतर इथून सृष्टी उत्पत्ती सांगितली आहेत. नारद म्हणू लागले की पिताजी, तुम्ही दोघं वराह आणि हंस दोघंचे दोघं अग्निस्तंभाजवळ जाऊन आणि दोघांनी हंस आणि वराह रूपच का धारण केलं? दोघांनी अग्निस्तंभाजवळ जाऊन आणि एकाने हंसरूप आणि दुसऱ्याने वराहरूप हेच का धारण केलं? तर त्यासाठी सांगितलं की हंस याची निश्चल गती हे ऊर्ध्व आहे. हंस हा हमेशा वरती उडत असतो. आणि दुसरं, हंस हा जळ आणि दुधाला वेगवेगळ्या प्रकाराने अलग तत्व करून दाखवतो. म्हणून ब्रह्माजी यांनी हंसाचं स्वरूप धारण केलं आणि भगवंतांनी विराहाचं स्वरूप धारण केलं. कारण वराह याची गती हे खालती आहेत, जमिनीमध्ये आहेत. आपण ज्याला रानटी डुक्कर म्हणतो, जंगली डुक्कर, बरोबर. तर जंगली डुक्कर या तुम्हाला जुन्यांना मालूम असेल की ते हमेशा जमिनीमध्ये खड्ड करून राहत असतं. तर त्याची गती कुठे आहेत? खालच्या भागेला आहेत. त्यासाठी सांगितलं. त्यानंतर विराट पुरुषाचं वर्णन सांगितलं. विराट पुरुष एवढा निर्माण झाला, परंतु त्या विराट पुरुषाला उभं करण्यात आलं, परंतु तो विराट पुरुष उभा झाला नाही. 24 तत्व सांगितले ना, 24 तत्वाचा हा विराट एक शरीर बनविलं. विराट शरीर बनवल्यानंतर
त्याला परमेश्वराने आज्ञा दिली की भाऊ उभा हो आणि काम कर, परंतु तो काम करायला समर्थ झाला नाही. त्यावेळेस अंतरूपमास्तम प्रविवेश तदंतम, की भगवान त्याच्या अंतस्वरूपाने प्रवेश केला परमेश्वराने. भगवंतांनी शास्त्र असं म्हणतं, उपनिषद म्हणतात की परमेश्वराने त्याच्या अंतस्वरूपामध्ये प्रवेश केला. कुठून? तर त्याच्या ब्रह्मरंध्रामधून. तुमच्या मस्तिष्कावरती आपल्या सर्वांच्या इथे आपण शिखाला हात लावतो. शिखाला हात लावण्याचा पूजनाचाच कार्यक्रम असतो की तिथून एक नाडी गेली आहेत की जे नाडी स्विद्ध अंतरामध्ये जिथे जीवात्मा असतो तोपर्यंत ती गेलेली असते. इथे खूप सुंदर उपनिषदांची गोष्ट आहे. उपनिषद खूप सुंदर समजवतं की ज्यावेळेस जीवात्मा ह्या शरीर सोडत असतो, शरीर सोडण्याच्या वेळेला त्याच्या कर्मानुसार तो जात असतो. 9 द्वार सांगितले शरीराचे, त्यामध्ये उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ 3 प्रकाराचे द्वार सांगितले. उत्तम म्हटले म्हणजे तर ब्रह्मरंध्र एकच आहेत. मध्यम म्हटले म्हणजे की डोळे, नाक, कान, तोंड आदी यामधून जीव गेला, हा मध्यम स्थितीला पामतो. आणि अधोभागामधून त्याचा जीव गेला तो अतिशय कनिष्ठ म्हटला आहे. आता ज्यावेळेस जीवात्मा या शरीरातून बाहेर निघतो त्यावेळेस तो जागा शोधत असतो, कुठून बाहेर निघायची. भगवत भक्त असला, परमेश्वराचं भजन केलेलं असलं तर जागा शोधत असतो, जागा शोधतो शकतो. त्यावेळेस परमेश्वर त्याला तिथे प्रकाश दर्शन करवितात. त्या नाडीमध्ये त्याला काय होतं? प्रकाश दर्शन होतं. प्रकाश दिसला म्हणजेच प्रकाशाच्या दिशेने तो जातो. प्रकाशाच्या दिशेने निघत या शरीराच्या ब्रह्मरंध्राद्वारा बाहेर निघतो. तो परमेश्वराचा मार्ग म्हटला आहे की परमेश्वर तिथून येत असतात. तर त्या विराट पुरुषाच्या मस्तिष्कामधून त्याचा ब्रह्मरंध्राद्वारून परमेश्वराने त्याच्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश करून त्याला उभं केलं. आता त्याचं शरीर सांगितलं केवढं मोठं आहे, तर पाताळापासून तर सत्यलोकापर्यंत 3 लोक एवढं त्याचं शरीर आहे. ब्रह्माजी म्हणू लागले की नारद, मी सत्यलोकामध्ये राहतो आणि सत्यलोकामध्ये राहतो, तिथून तर पाताळापर्यंत समग्र त्याचं शरीर म्हटलं गेलं आहे. मी जे काही सृष्टीची रचना केली हे सुद्धा त्या परमेश्वराच्या इच्छेनेच मी सृष्टीची रचना केली. आता सृष्टीची रचना कशी झाली? एक वस्तू निर्माण करण्याची सांगतायत. तर सर्वात आधी तमोगुण सृष्टीचा प्रादुर्भाव झाला, ज्याला अविद्या प्रपंच असा म्हटलं आहे. त्यानंतर स्थावर संज्ञक मुख्य सर्गाची रचना झाली. त्यानंतर दुःखाने परिपूर्ण तिर्यक स्तोत्र त्यांची रचना झाली. तिर्यक म्हणजे हे सर्व उडणारे जंतू. मग त्यानंतर सात्विक सर्गाने उत्पन्न झाले देवसर्ग, देवसर्गांची उत्पत्ती झाली. मग त्यानंतर अरव्याक स्तोत्र की जो मनुष्य अधिकचा स्तोत्र आहेत, म्हणजेच आपला राहण्याचा भाग, याची निर्मिती झाली. मग त्यानंतर भूतादिकांचा आणि ब्रह्मा आणि प्रकृती महतत्व अधिक या सर्वांची अशा रीतीने मिळून 8 सर्गांची निर्मिती झाली. 8 सर्ग झाल्यानंतर 9वा सर्ग, त्यामध्ये नारद महर्षी अधिक जे सनतकुमार अधिक जे सर्व होते त्यांची निर्मिती झाली. आणि अशा रीतीने समग्र निर्मिती हे ब्रह्माजीद्वारा केली. आणि त्यावेळेला नारद महर्षी आपलं ब्रह्माजी यांना थोडासा मोह उद्भवला. मोह हा कसा झाला की 9वी सर्गाची उत्पत्ती केली, म्हणजे सनत कुमार अधिक नारद अधिक यांची उत्पत्ती केली. उत्पत्ती केल्यानंतर ब्रह्माजी यांना सर्वांना आज्ञा दिली की आता तुम्ही पुढे सृष्टीची प्रक्रिया हे चालू ठेवा.
सृष्टीची प्रक्रिया चालू ठेवा, परंतु या सर्वांनी स्पष्ट नाही सांगितलं की आम्हाला सृष्टी करायची नाही, आम्हाला तर काय संन्यास धारण करायचं आहे आणि परमेश्वराचं भजन करायचं आहे. नाही सांगितलं म्हणून ब्रह्माजी यांना क्रोध झाला. आणि क्रोध झाला तर त्याच वेळेला ब्रह्माजीच्या मस्तिष्कामधून म्हणजे दोघं नेत्रांच्या भुवनेमधून शिव यांचं अर्धनारीश्वर स्वरूप प्रकट झालं. शिवजी यांचं अर्धनारीश्वर स्वरूप प्रकट झालं, अर्धे नारी आणि अर्धे पुरुष. अशा रीतीने शिवजी यांची निर्मिती झाली, त्यांचं अशा रीतीने स्वरूप झालं. त्या अर्धनारीश्वर स्वरूपाला बघून शिव ब्रह्माजी यांनी प्रणाम केला आणि त्यांना सुद्धा सृष्टी रचनेची आज्ञा दिली की तुम्ही सृष्टी प्रक्रिया हे चालू ठेवा. जसं तुमच्या गृहस्थाश्रमामध्ये तुम्हाला मुलगा झाला, मग त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा इच्छा ठेवता की आमच्या इथे नातवंड होतील, त्याच्यानंतर तो इच्छा ठेवतो. तशा रीतीने ब्रह्माजी यांनी सर्वांना आज्ञा केली. आता या दोघांना आज्ञा केली शिवजी यांना, तर त्यांची दोघांची प्रजा हे अतिशय तमोगुणी प्रजा झाली. तमोगुणी प्रजा झाली म्हणून ब्रह्माजी यांनी सांगितलं की व तुम्ही हे राहू द्या, तुम्ही प्रजाचा उद्भव करू नका, कारण तुमच्याद्वारा जे प्रजा होते ते कशी आहेत, अतिशय तमोगुणी आहेत आणि विनाश करणारी आहेत. म्हणून त्या दोघांना नाही सांगितलं. आणि त्यानंतर मग सूक्ष्मभूत यांच्याद्वारा पंचीकरण प्रक्रियेद्वारा स्थूळ आकाश, पृथ्वी आदी हे सर्वांची रचना करून ब्रह्माजी यांनी ऋषी महर्षी यांची रचना केली. त्यानंतर देवता आदिक या सर्वांची रचना झाली. देवता आदिक रचना झाल्यानंतर ब्रह्माजी यांच्यामधून दोन भाग निघाले, एक स्त्री भाग आणि दुसरा पुरुष भाग, की ज्यांना स्वयंभू मनु आणि शत्रुपा असं म्हटलं गेलं आहे. आता इथे दरेक ठिकाणी मी आधी तुम्हाला सांगितलं, थोडी थोडी सृष्टी प्रक्रिया कुठे कुठे तुम्हाला वेगळी पडेल, तुम्हाला समजणार पण नाही. अर्ध तर आता तुमच्या डोक्यावरूनच गेलं असेल, परंतु थोडंसं याद राहिलं तर कसं आहे, चांगलं आहे. ज्ञान भाग आहेत हा अतिशय. परमेश्वर भगवान स्वामीनारायण असं म्हणतात की जीवात्मा जर या तिघ वस्तूंना बरोबर समजला, जगताची उत्पत्ती, जगताची स्थिती आणि जगताचा प्रलय, या तिघांना भागवतामध्ये सर्वात आधी म्हटलं आहे, जन्माद्यस्य यतोन्वयादितरत, की परमेश्वर हे सर्व काही निर्मिती करतो, हे लीला मात्र असत असते. काय असते? लीला. लीला म्हणजे की केवळ आणि केवळ जीवात्म्याच्या कल्याणासाठी. आणि त्या लीलेला जर अवश्य कोणी बरोबर ज्ञान प्राप्त केलं, बरोबर समजलं, तर त्या मनुष्याला ह्या संसारामध्ये कधी बंधन होत नाही. आता तुम्ही एवढं थोडं समजलं की बुवा कितीही आपण बांधलं आणि कितीही मोठं उभं केलं, पण शेवट तर आपल्याला इथून हे सोडूनच जायचं आहे, बरोबर आहे ना. हा प्रलयाचा भाग झाला. कोणी मनुष्याने कितीही मोठा किल्ला बांधला आणि गॅरंटी देऊन दिली की बुवा याला 500 वर्ष काहीच होणार नाही आहे, परंतु तो 500 वर्ष जिंकणार आहे का? आणि 500 वर्ष मनुष्य जगेल किंवा तो किल्ला सुद्धा राहील याची गॅरंटी कोणाजवळच नाही. कदाच आपण मनुष्य आपल्या मनुष्यबुद्धीने देऊ शकू, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने तर काहीच नाही. किती मोठं मोठं सर्व काही होतं, परंतु एक भूकंपाचा धक्का आला म्हणजे सर्व जेवढं होतं तेवढं खाली होऊन जातं, सर्व भाग समान होऊन जातो. त्यासाठी सांगितलं की या तिघ गोष्टी कशा आहेत, भगवंताच्या लीला आहेत. आणि त्या तिघांनी जीवात्म्याला थोडासा वैराग्य उद्भवतो आणि वैराग्याच्या उद्भवाने जीवात्मा भगवत स्मरण हे करत असतो. दोघंचे दोघं स्वयंभू मनु आणि शत्रुपा ह्या दोघांची निर्मिती झाली. त्या दोघांचा विवाह झाला.
विवाह झाला आणि त्यानंतर ब्रह्माजी यांनी त्यांना दोघांना आज्ञा केली की आता तुम्ही दोघंचे दोघं मैथुन जनित सृष्टी हे उत्पन्न करा. बघा, खूप सुंदर इथे विषय आहेत, छोटासा विषय आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी अशासाठी सांगाव्या कारण ह्या गोष्टी कथामध्ये होत नाही आणि या कथामध्ये करा तर मग दुसरं काहीच होत नाही. इथे ब्रह्माजी यांनी सांगितलं की आता तुम्ही सृष्टी उत्पन्न करा, परंतु कशी करा? मैथुन युक्त. याच्या आधी जे सृष्टी झाली ते कशी होती? सर्व दृष्टीने होणारी होती. भागवताच्या भाष्याची गोष्ट आहेत आणि मूलभूत भागवताची गोष्ट आहेत की ज्याप्रमाणे समजण्यासाठी समजल्या, बरोबर, कोणता दुसरा अर्थ नको घेऊ. वसुदेव आणि देवकी माता दोघंचे दोघं जेलमध्ये होते. आता दोघांना किती पुत्र झाले? हां, जे आता तुम्हाला अजून बरं 7 आणि 8 कन्फ्युजन आहेत. 7 पुत्र झाले. 7 पुत्र झाले, परंतु तिथे भागवत असं म्हणतं की ते तर जेलमध्ये होते. त्यांच्यावरती कित्येक मनुष्यांची पेहेरेदारी होती. पेहेरेदारी असून त्यांची संतती हे कशा रीतीने निर्मिती झाली? जर मैथुनासक्त करेल तर त्यांच्या आचरणामध्ये भेद येईल आणि स्वतः वसुदेवजी कोणी सामान्य पुरुष न होते, महान ज्ञाता पुरुष होते. तर भागवतामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की वसुदेवजी माता देवकी यांना गर्भधारण करवित होते. दृष्टीने गर्भधारण करवित होते. कशाने? दृष्टीने. त्यांची दोघांची दृष्टी एक झाली म्हणजेच तिथे माता देवकी यांना गर्भ राहत असायचा. उदाहरणसुद्धा सांगितलं भागवतामध्ये की ज्याप्रमाणे पूर्वीच्या वेळची गोष्ट आहे हे, आता तर नाही. भेद मी आधीच तुम्हाला सांगितलं, युग भेद झाला म्हणजे नियम बदलत असतात. कासव हे हमेशा दृष्टीने गर्भधारण करवित असतो. मोर हा सुद्धा आपल्या अश्रूने गर्भधारण करवित असतो. त्याच प्रकारे माता देवकी यांना सुद्धा वसुदेवजी यांनी आपल्या दृष्टीने गर्भधारण करविला होता. इथे त्यासाठी ब्रह्माजी यांनी विशेष सांगितलं की तुम्ही याच्या पुढची सृष्टी उत्पत्ती करतायत ती कशी करा? तर मैथुन जनित सृष्टी उत्पत्ती करा. आणि त्यानंतर त्यांना 2 पुत्र झाले. प्रियवत आणि दुसरा उत्तानपाद झाला. 3 कन्या झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. स्वयंभू मनु या तिघांचा विवाह केला. 3 कन्या होत्या त्यांच्या. आकृतीचा विवाह रुची महर्षीसोबत केला, देवहूतीचा विवाह कर्दम सोबत केला आणि प्रसूतीचा प्रजापती दक्ष यांच्यासोबत केला. इथे तुम्हाला बघायचं आहे उमादेवी यांचं प्रागट्य. हे सर्व गोष्ट सांगितली कारण उमादेवी सती जे होत्या, सतीचं प्रागट्य हे कसं होईल तर त्या गोष्टीसाठी एवढं सर्व सांगितलं. आता जे दक्ष होता त्या दक्षच्या इथे स्वयं सती यांचा अवतार होईल. सती हे त्यांच्या घरी जन्म धारण करतील. हे जे कथा आहे ते आपण उद्याच्या दिवशी आजच्या कथेला इथे पूर्ण करू. स्वामीनारायण भगवाननी जय. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्मपापसंहार मेकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च यश्चिद्रैकोमलैः शुभैः शिवपूजां करिष्यामि हेकबिल्वं शिवार्पणं
अखण्डबिल्वपत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे शुद्धयन्ति सर्वपापेभ्यो एकबिल्वं शिवार्पणं शालिग्रामशिलामेकां विप्राणां जातु अर्पयेत् सोमयज्ञमहापुण्यमेकबिल्वं शिवार्पणम् सहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्या महादानमेकबिल्वं शिवार्पणं लक्ष्म्यास्तनत उत्पन्नं महादेवस्य च प्रियं बिल्ववृक्षं प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणं दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् मेकबिल्वं शिवार्पणं काशीक्षेत्रनिवासं च कालभैरवदर्शनं प्रयागमाधवं दृष्ट्वा एकबिल्वं शिवार्पणं मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय एकबिल्वं शिवार्पणं बिल्वाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ विनिर्मुक्तः शिवलोकमवाप्नुयात् इति बिल्वाष्टकं सम्पूर्णम्। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। बोलो स्वामीनारायण भगवाननी जय, सिद्धेश्वर महादेवनी जय, विघ्न विनायक देवनी जय, श्री कष्टभंजन देवनी जय।